मित्रांनो नमस्कार. नुकताच MPSCने राज्यसेवा परीक्षा 2016चा निकाल घोषित केला आहे. या निकालाचं आपण विश्लेषण इथे बघणार आहोत. सर्वप्रथम श्री भूषण आहिरे आणि श्रीमती पूनम पाटील यांचं अभिनंदन. हे दोन्ही उमेदवार महाराष्ट्रातनं सर्वसाधारण कॅटेगरीमधनं भूषण आहिरे आणि मुलींमधनं पूनम पाटील या पहिल्या आल्यात, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. इथे एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे की हे दोन्हीही उमेदवार यांचं सिलेक्शन जरी खुल्या गटातनं झालेलं असेल तरी त्यांनी राखीव प्रवर्गात बेनिफिट क्लेम केल्याचं दिसतं. तर आपण याचं जे विश्लेषण आहे आपण पुढच्या स्लाइड्समध्ये बघूया. सगळ्यात महत्त्वाचा हा राज्यसेवा परीक्षेचा 2016 या परीक्षेचा हा जो प्रवास आहे, पूर्व परीक्षेपासून ते अंतिम निकालापर्यंत साधारणपणे 1 वर्षाचा हा प्रवास आहे. त्या प्रवासात पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत आणि निकाल असे 4 टप्पे येतात. पूर्व परीक्षा 1,91,563 मुलांनी दिली होती. आयोगाने जो रिझल्ट डिक्लेअर केला त्याच्यासोबत जी घोषणा त्यांनी प्रसृत केली आहे त्यामध्ये हा आकडा दिलेला आहे त्यांनी की 1,91,563 मुलांनी परीक्षा दिली आहे. तो आपण जर बेस धरला 100%, तर अंतिम निवड 130 मुलांची झालेली आहे. आणि टक्केवारीमध्ये सांगायचं झालं तर ते 0.07% इतका सक्सेस रेट आहे. म्हणजे 1%च्याही 10व्या हिस्सा इतका सक्सेस रेट आहे. फेल्युअर रेट हा 99.93 किंवा 99.93% आहे. म्हणजे 1,91,563 पैकी 1,91,433 मुलांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे किंवा ते अंतिम निवड यादीमध्ये स्वतःला स्थान मिळवू शकलेले नाही आहेत. जर आपण त्याचं ग्रुप ए आणि ग्रुप बी सर्व्हिसेसमध्ये बायफर्केशन केलं आणि डाव्या हाताला जर का आपण ओपन कॅटेगरी आणि ओव्हरऑल रिझर्व कॅटेगरी असं जर बायफर्केशन केलं तर जनरल कॅटेगरीमध्ये, ओपन कॅटेगरीमध्ये वर्ग 1ची 43 मुलं निवडल्या गेलेली आहेत आणि 38 मुलं वर्ग 2मध्ये निवडल्या गेलेली आहेत. आणि राखीव वर्गातनं 30 मुलं वर्ग 1 झालेले आहेत आणि 19 मुलं वर्ग 2 अधिकारी झालेले आहेत. एकूण 81 + 49 म्हणजे 130 उमेदवार निवडले गेलेले आहेत. आयोगाने जाहिरात जी काढली होती ती 135 पदांसाठी होती. त्यापैकी 8 जागा या सहाय्यक संचालकाच्या होत्या, ज्याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन हे स्पेशलाइज्ड होतं आणि त्यामुळे त्या 8 पैकी फक्त 3च उमेदवारांची आयोगाने शिफारस केलेली आहे आणि त्यामुळे त्या 5 जागा ज्या आहेत त्या रिक्त राहिलेल्या आहेत. खुल्या गटातनं ज्या 81 मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यापैकी 10 मुलं ही रिझर्व कॅटेगरीतनं निवडल्या गेलेली आहेत. म्हणजे त्यातल्या 2 या महिला उमेदवार आहेत, तर उर्वरित 8 उमेदवार हे राखीव गटातले आहेत. त्यामुळे बऱ्याचदा मुलांची अशी शंका असते की आयोगाने जाहिरात प्रसृत केल्यावर माझ्या कॅटेगरीसाठी जागा फार कमी आहेत किंवा जागाच नाही आहेत, मग मी आता अभ्यास कसा करू. पण असं काही नाही आहे. जर तुम्ही स्वतःबद्दल जर का विश्वास असेल मनामध्ये की आपण ही परीक्षा पास होऊ शकतो आणि मेरिटमध्ये अगदी सहज येऊ शकतो, तर तुम्ही खुल्या गटातल्या जागांवर तुमचा क्लेम ठेवू शकता, प्रोव्हायडेड जर तुम्ही एज, फीस आणि तुमचं मेरिटचं कट ऑफ हा पूर्णपणे जनरल कॅटेगरीतनं क्वालिफाय करत असाल तर. हे जे डिस्ट्रीब्युशन इथे दिसतंय हे क्लास ए, ग्रुप ए आणि ग्रुप बी सर्व्हिसेसमध्ये कॅटेगरी वाईज बायफर्केशन आहे. ही स्क्रीन तुम्ही पॉज करून पाहू शकता. आपण पुढे जाऊया. हे सेंटर वाईज सिलेक्शन आहे, मेल वर्सेस फिमेल आणि ग्रुप ए वर्सेस ग्रुप बी. तसा या टेबलला काही विशेष अर्थ नाही आहे, कारण जरी इथे दिसत असलं की पुण्यातून सर्वाधिक 86 उमेदवार निवडले गेलेले आहेत तरी विशेष घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण बरेचशी मुलं तयारी करण्यासाठी पुण्यात जातात. पुण्यातनं निवडल्या गेलेली जी मुलं आहेत पुणे सेंटरवरनं, ती मुळात किती जण पुण्यातले आहेत हा एक संशोधनाचा विषय आहे. बहुतांश मुलं ही तुम्हाला पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा नाही तर विदर्भातली सापडतील आणि त्यामुळे पुण्याचं जरी इथे टोटल सिलेक्शनपैकी 2/3
66% इतकं वेटेज जरी दिसत असलं तरी आपण याबद्दल चर्चा शेवटच्या स्लाइडमध्ये करूया. हा टेबल खूप इंटरेस्टिंग आहे. तसा स्टॅटिस्टिक्स असल्यामुळे हे कदाचित फसवंही असू शकतं, पण यातनं बऱ्याचशा गोष्टींचा आपल्याला बोध होऊ शकतो. इथे पहिला जो कॉलम आहे हा रिटन टेस्टच्या मार्क्सचा आहे, दुसरा इंटरव्ह्यूच्या मार्क्सचा आहे आणि तिसरा टोटल मार्क्सचा आहे. आणि डाव्या हाताला या ज्या रोज आहेत या कॅटेगरी वाईज तुम्हाला दिसतील. सर्वसाधारण म्हणजे संपूर्ण मुलं मुली एकत्र, खुला गट किंवा राखीव गटातल्या मुलांचा एकत्रित आपण इथे विचार केलेला आहे. सर्वसाधारण गट, पुरुष, महिला, खुला गट आणि राखीव गट. राखीव गटांमध्ये DTA पासून ते ST पर्यंत सर्व मुलांची टोटल आपण इथे केलेली आहे या रो मध्ये. हे जर बायफर्केशन तुम्ही बघितलं तर टॉपर जो आहे रिटन टेस्टमध्ये हा 476चा आहे आणि खुल्या गटातनं एक उमेदवार आणि शेड्यूल्ड कास्ट या कॅटेगरीतनं एक उमेदवार यांना 476 मार्क्स मिळालेत. लेखी परीक्षेची सरासरी बघितली तर ती ओव्हरऑल 410 होती. पुरुष उमेदवारांना ॲव्हरेजपेक्षा चांगले मार्क्स आलेले आहेत, 416. महिला उमेदवारांना थोडेसे कमी आलेले आहेत, 390. या कॅटेगरीमध्ये जर का आपण बघितलं तर ओव्हरऑल विनर हा NTC कॅटेगरी आहे, त्यांना 439 मार्क्स आलेत, जे ॲव्हरेजपेक्षा खूप चांगले आहेत. मुलाखतीसाठी जर आपण बघितलं तर केवळ 3 उमेदवारांनाच 130 पैकी केवळ 3 उमेदवारांना 70पेक्षा जास्त मार्क्स पडलेले आहेत. टॉपर जो आहे तो 74चा आहे आणि सगळ्यात कमी मार्क्स ज्या उमेदवाराला मिळाले, ज्याचं सिलेक्शन झाले, त्याला 23 मार्क्स पडलेत. पण ओव्हरऑल ॲव्हरेज जो आहे तो 53चा आहे. आणि याच्यात SBCचा एकच कॅन्डिडेट निवडलं गेलेलं आहे, त्याचे मार्क्स जे आहेत 59 ते ॲव्हरेजपेक्षा या कॅटेगरीमध्ये सर्वात चांगले आहेत. एकूण गुणांकडे जर आपण वळालो तर टॉपर जो आहे राज्यातनं आलेला त्याचे मार्क्स आहेत 526. पुरुष उमेदवार आहे आणि अनुसूचित जाती प्रवर्गातनं फॉर्म भरला होता त्यांनी, पण त्यांची निवड जी आहे ती जनरल कॅटेगरीतनं झालेली आहे. ओव्हरऑल टॉपर आहेत ते. त्यानंतर सरासरी जर आपण बघितली तर 463 आहे इंटरव्ह्यू प्लस रिटन टेस्टची, आणि त्यातही चांगला परफॉर्मन्स जो आहे तो NTC कॅटेगरीचा दिसतो तुम्हाला, 493. इथे मला कॅटेगरी वाईज बायफर्केशन दाखवताना जास्तीत जास्त व्हरायटी तुम्हाला ऑफर करायची आहे, की जेणेकरून तुमच्या असं लक्षात येईल की ऑल्दो इफ यू बिलॉंग टू अ रिझर्व कॅटेगरी, that doesn't mean that you cannot compete with general category students. या टेबलवरनं हे स्पष्ट होईल की बऱ्याचशा रिझर्व कॅटेगरीचा ओव्हरऑल परफॉर्मन्स हा जनरल कॅटेगरीपेक्षा खूपच चांगला आहे. इथे उदाहरणादाखल मी ही 2 नावं घेतलेली आहेत. यांची खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. यांचं आडनाव देखील सारखंच दिसतंय आपल्याला, शिंदे, रोहन शिंदे आणि सुहास शिंदे. रोहन शिंदे हे रिटन टेस्टमध्ये 459 त्यांना मार्क्स आले होते. रिटन टेस्ट पुरता विचार केला तर राज्यातनं ते 6वे होते सिलेक्ट झालेल्या कॅन्डिडेट्सपैकी, परंतु त्यांना इंटरव्ह्यूमध्ये खूप कमी मार्क्स आले, 23, आणि त्यामुळे त्यांचा ओव्हरऑल स्कोर जो आहे तो खूप कमी आला, 482, आणि त्यांना नायब तहसीलदार या वर्ग 2 पदावर समाधान मानावं लागलं. यांचा ओव्हरऑल रँक रिटन टेस्टमधनं 6 होता, तर तो ओव्हरऑल रँक आफ्टर इंटरव्ह्यू, पोस्ट इंटरव्ह्यू 48वर गेला. आणि सुहास शिंदे जे आहेत यांचा स्कोर रिटनमध्ये 424 होता, पण इंटरव्ह्यूमध्ये नशिबाने त्यांना साथ दिली, त्यांची पर्सनॅलिटी आयोगाच्या पॅनलला आवडली असेल, त्यांनी उत्तरं तितकी चांगली दिली असतील, प्लीजिंग पर्सनॅलिटी असेल, नॉलेजेबल असतील असं आयोगाला खात्री पटली असेल, आणि त्यामुळे त्यांनी त्यांना 74 मार्क्स दिलेले आहेत इंटरव्ह्यूमध्ये, आणि त्यामुळे त्यांचा ओव्हरऑल रँक इम्प्रूव्ह झाला, 19वर आला. रिटन टेस्टमध्ये ते ओव्हरऑल 52व्या रँकवर होते आणि त्यामुळे त्यांना क्लास 1ची पोस्ट मिळाली, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस. यावरनं तुमच्या असं लक्षात येईल की केवळ लेखी परीक्षा किंवा केवळ इंटरव्ह्यूच्या मार्कांवर आपल्याला विसंबून राहून चालणार नाही. आपला परफॉर्मन्स जो आहे हा ऑलराऊंड परफॉर्मन्स पाहिजे. रिटन टेस्टमध्ये आणि इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही तितकीच चांगल्या प्रकारे स्कोर करणं गरजेचं आहे. ही जी लिस्ट आहे ही पहिल्या 15 उमेदवारांचे मेरिटमध्ये आलेले पहिले 15 उमेदवार, यांच्यापैकी 8 उमेदवार हे रिझर्व कॅटेगरीतले होते
त्यातल्या 2 महिला उमेदवार आहेत आणि बाकीचे वेगवेगळ्या संवर्गातील उमेदवार आहेत. तरी देखील त्यांनी खुल्या प्रवर्गातील जागा मिळवल्या आहेत. मी मगाशी तुम्हाला जे सांगितलं होतं की तुम्ही एका पर्टिक्युलर कास्ट किंवा कॅटेगरीमध्ये मोडत असाल किंवा तुम्ही महिला उमेदवार असाल तर तुम्ही घाबरून जाण्याचं काम नाही आहे. जनरल कॅटेगरी बरोबर तुम्ही कम्पीट करू शकता आणि इथे समोर दिसणाऱ्या या 15 उमेदवारांपैकी जे 8 उमेदवार आहेत जे वेगळ्या प्रवर्गातील होते तरी देखील त्यांनी जनरल कॅटेगरीतल्या पोस्ट मिळवल्यात आणि मेरिटमध्ये येऊन मिळवलेल्या आहेत. दॅट इज रिअली कमेंडेबल. हा जो तक्ता आहे याच्यामध्ये मार्कांची रेंज आहे 327 ते 50, 25-25 मार्कांची रेंज आहे. आपण कंपॅरिझन केलेलं आहे पुरुष आणि महिला उमेदवारांचं, खुला आणि राखीव प्रवर्गाचं. तुमच्या असं लक्षात येईल की बरेचसे मिथ्स तुमच्या डोक्यात असतील कदाचित, ते इथे मार्कांचं हे डिस्ट्रीब्युशन बघितलं तर त्याला तडा जाऊ शकतो. त्यामुळे ही स्क्रीन तुम्ही पॉज करून बघा. आपण पुढे जाऊया. हां, सगळ्यात महत्त्वाचं, अभ्यास करताना नेमकं आपण कुठल्या प्रकारे करायला पाहिजे, आपलं टार्गेट काय असावं हे इथे ढोबळमानाने तुम्ही बघू शकता. इथे 325 ते 425 100 मार्कांची रेंज आहे, पण त्याच्यामध्ये फक्त 14च उमेदवार आहेत. 3 त्रिक 9 आणि 5 14, म्हणजे साधारणपणे 11% उमेदवारांना 325 ते 425च्या मध्ये मार्क्स पडलेत. 501 ते 550, खरं म्हणजे 501 ते 525च्या मध्ये 12 उमेदवार आहेत आणि 526 ज्याचा स्कोअर आहे आपले टॉपर ते एक, असे 13 उमेदवारांना 501 ते 550च्या मध्ये म्हणजे 10% उमेदवारांना हे मार्क्स पडलेत. हे 10 आणि हे 11 साधारण 21%. आणि उर्वरित जे आहेत ते 79% उमेदवार आहेत. या 79% उमेदवारांमध्ये वर्ग 2 आणि वर्ग 1 पदांचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. जर तुम्ही 426 ते 475 या 50 मार्कांमध्ये असाल तर शक्यता आहे की तुम्हाला वर्ग 2 पद मिळेल. पण जर तुम्ही 476 ते 500 या 25 मार्कांच्या रेंजमध्ये असाल तर शक्यता आहे तुम्हाला वर्ग 1चं पद मिळेल. म्हणजे त्यामुळे तुमचा रिटन टेस्ट आणि इंटरव्ह्यूचा परफॉर्मन्स हा महत्त्वाचा आहे. हा ग्राफ बघितल्यावर आणि हा टेबल बघितल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल. हां, आता हा जो टेबल आहे हा आपण आणखी डिटेलमध्ये बनवला आहे. इथे डाव्या हाताला रोज ज्या आहेत त्या कॅटेगरीजच्या आहेत आणि इथे उजव्या हाताला जे कॉलम्स आहेत ते मार्कांची रेंज दाखवतात. तुम्ही पॉज करून ही स्क्रीन पाहू शकतात. आपण पुढे जाऊया. हे मुलाखतीचे मार्क्स आहेत. साधारणपणे मुलांचे असे गैरसमज असतात की एखाद्या सेंटरवर आयोगाचा पॅनल जो आहे तो लेनियंट आहे आणि त्यांनी एकदम भरभरून मार्क्स दिलेले आहेत किंवा एखाद्या पॅनलने अत्यंत कमी मार्क्स दिलेले आहेत. तुमच्या असं लक्षात येईल की साधारणपणे मुलाखतीच्या मार्कांचा जो ॲव्हरेज आहे हा थोड्या बहुत फरकाने सारखाच आहे. ही स्क्रीन देखील तुम्ही पॉज करून पाहू शकतात. आपण महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. या स्क्रीनवर विचारलेले जे प्रश्न आहेत याचा उमेदवारांनी विचार करायला पाहिजे. मगाशी मी जी हे काही स्टॅटिस्टिक्स तुमच्यासमोर मांडलेलं आहे ते बऱ्याचशा मुलांना किंवा शिक्षकांना इरिलेव्हंट वाटू शकतं की याचा खरंच काय उद्देश असावा. पण मला हे विचारायचं आहे की आयोग राज्यसेवेच्या इन मीन 200-300 किंवा फार फार तर 400 जागा वर्षातनं काढत असेल आणि त्याला समजा जर 2-1 लाख उमेदवार त्या परीक्षेसाठी बसत असतील तर आपण कॉस्ट बेनिफिट रेशोचा विचार करायला पाहिजे की केवळ MPSC ही एवढी एकच मी परीक्षेची तयारी करणार राज्यसेवेची किंवा PSI-STI असिस्टंटची आणि इतर परीक्षांकडे मी लक्ष देणार नाही, किंवा मी इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, माझ्याकडे वोकेशनल डिग्री आहे आणि मी जॉब न करता केवळ या परीक्षेचीच तयारी करेल. या परीक्षेचं सायकल जे आहे गेल्या 2-3 वर्षामध्ये आता कुठे 1 वर्षावर येऊन ठेपलेला आहे. खरं म्हणजे तो कालावधी ॲडव्हर्टिजमेंटपासून ते अंतिम निकालापर्यंत किंवा जॉईनिंगपर्यंत बघितलं तर अजूनही 1.5 ते 2 वर्षाचा आहे. त्यामुळे इतका क्रुशियल पिरियड, इतका प्रोडक्टिव्ह पिरियड आपण त्यावर जुगार खेळायला पाहिजे का, यावर तुम्ही सगळ्यात आधी विचार करा की फक्त MPSC या परीक्षेचाच आपण MPSCने कंडक्ट करणाऱ्या परीक्षांचाच आपण विचार करावा का, दुसऱ्या परीक्षा आपण का नको द्यायला. जसं बँकिंगच्या एक्झाम आहेत, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या एक्झाम्स आहेत, इतर पब्लिक सेक्टर बॉडीज आहेत, त्यांची परीक्षा तुम्ही का नाही द्यायची. त्यामुळे प्लॅन बी गरजेचा आहे का, यावर देखील तुम्ही विचार करा. तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की क्लास जॉईन करायचा की सेल्फ स्टडी करायची. आता हा
ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, मी याच्यात तुम्हाला सल्ला देणार नाही. पण आपण एक उदाहरण घेऊ. मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं की जवळजवळ 89 उमेदवार किंवा 86 उमेदवार 66% कॅन्डिडेट्स आर सिलेक्टेड फ्रॉम पुणे. जरुरी नाही की त्या प्रत्येक मुलाने पुण्यात क्लासच लावलेला असेल, पण कुठल्या ना कुठल्या प्रकारे ही इज अटॅच टू दॅट पर्टिक्युलर इन्स्टिट्यूट. मग त्यांनी तिथे रीडिंग रूम लावलेली असेल, पूर्ण वेळ क्लास लावलेला असेल, कदाचित टेस्ट सिरीज लावलेली असेल, मॉक इंटरव्ह्यू देण्यासाठी ते तिकडे गेलेले असतील, किंवा पुण्यात वर्षभर राहिले असतील नुसता अभ्यास करायला. येन केन प्रकारे तुमच्या अभ्यासावर फक्त पुण्यात राहिल्यामुळे किती बदल होऊ शकतो, किती फरक पडू शकतो आणि खर्च किती होतो त्याचाही विचार करायला पाहिजे. साधारणपणे जर तुम्ही 1 वर्ष राहिले आणि ॲव्हरेज तुमचा खर्च जर का तुम्ही 5,000 रुपये पकडला राहण्या खाण्याचा तिकडे पुण्यात, तर 60,000 रुपये ते चाललेत. क्लासचा खर्च जर तुम्ही 40,000 पकडला बेअर मिनिमम, 1,00,000 रुपये खर्च करताय. त्या बदल्यात जर तुम्ही फक्त 5,000ची पुस्तकं जरी चांगली घेतली आणि ऑनलाईन ट्युटोरियल्स आहेत, वेबसाईट्स आहेत चांगल्या चांगल्या, ऑनलाईन मटेरियल्स ते प्रोव्हाइड करतात. जर तुम्ही सेल्फ स्टडीकडे जर लक्ष दिलं तर मला वाटतं की पुण्यात जाणं तितकंसं गरजेचं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं, खिशाला तर ते जड जातच, याच्याशिवाय तुमच्या तब्येतीवरही ते परिणाम करतं. तिकडे मेसचं जेवण तुम्ही जेवाल, जेवणाच्या क्वालिटीबद्दल न बोललेलं बरं. बरेचसे मुलं तिकडे सदाशिव पेठ किंवा आजूबाजूच्या परिसरात राहतात, कॉट बेसिसवर राहतात. तिथे राहण्याची जी फॅसिलिटी आहे ती त्याबद्दलही न बोललेलं बरं. तुमचे रूममेट्स ढेकणंच असतात तिथे, आणि त्यामुळे तुमच्या हेल्थवर जो परिणाम होतो त्याचा परिणाम तुमच्या अभ्यासाच्या तयारीवर देखील होतो, कळत ना कळत. पण मुलं याकडे दुर्लक्ष करतात, केवळ मित्राने सांगितलंय म्हणून, किंवा फक्त पुण्याला गेल्यानेच आपण परीक्षा पास होऊ, असे डोक्यामध्ये नानाविध गैरसमजुती आपण ठासून भरलेल्या असतात. आणि त्यामुळे आपण पुण्याच्या पलीकडे विचारच करत नाही. तर माझी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे की स्टार्ट अफ्रेश. 2 एप्रिलची ही परीक्षा आहे, ही परीक्षा द्या आणि याच्यानंतर तुम्ही जरूर या गोष्टींवर विचार करा. तुमची स्ट्रॅटेजी जी आहे ती पुन्हा तुम्ही रिअलाइन करा. आणि माझी अशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही सेल्फ स्टडीवर भर द्यावा. जास्त बोलत नाही. 2 एप्रिलच्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.